1,00,000 रुपये कर्ज राज्यातील सर्व महिलांना मिळणार आहे, लाडक्या बहिणींना मिळणार आहेत। हे बघा, तुम्हाला ही मजाक वाटत असेल परंतु हे खरं आहे। कारण मागच्या वेळी मुख्यमंत्री साहेबांनी या संदर्भात घोषणा केली आणि आता या संदर्भात डायरेक्ट फायनल निर्णय झालेला आहे। फायनल निर्णय असा की 3 सप्टेंबर 3 तारखेपासून हे कर्ज मिळणार आहे। आता हे कर्ज कोणाला मिळणार आहे, 1,00,000 रुपयाचं जे काही कर्ज आहे ते कोणाला मिळणार आहे आणि हे कर्ज 0% व्याज दराने मिळणार आहे। म्हणजे तुम्हाला 1,00,000 रुपये व्यतिरिक्त त्यापेक्षा जास्त रक्कम परत करावी लागणार नाही, फक्त 0% व्याज दराने हे 3 तारखेपासून कर्ज मिळत आहे। आणि हे कर्ज मुंबई येथे मिळणार आहे महिलांना। मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातील ज्या काही महिला आहेत त्यांना हे कर्ज दिलं जाणार आहे। आता तुम्ही म्हणाल की बाकीच्या जिल्ह्यात का नाही, बाकीच्या जिल्ह्यात कधी मिळेल? तर बाकीच्या जिल्ह्यांसंदर्भात तर अपडेट काही आलेलं नाही, परंतु जसा बँकांनी जरी निर्णय घेतला तर बाकीच्या जिल्ह्यात पण कर्ज प्रक्रिया चालू होऊ शकते। ओके।